मानव सेवा ही ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन वारीमधील लाखो वारकऱ्यांचे आणि भक्तांची सेवा वैष्णव ट्रस्ट करत आहे। गेले 30-31 वर्ष झालं वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांचे पाय चोळून देणे, त्याचबरोबर त्यांना काही आजार असेल तर त्यांच्यावर प्रथम उपचार करणे यांसारख्या अनेक गोष्टी या वैष्णवी ट्रस्टच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे ही सेवा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। चला तर मग जाणून घेऊया विना मोबदला वारकऱ्यांची सेवा करण्यामागचं यांचं उद्दिष्ट नेमकं काय आहे, का वारकऱ्यांचे मोफत पाय चोळून देण्याचं काम हे ट्रस्ट करत आहे। काही नाही, आमच्या ट्रस्टचा उद्देशच आहे की ईश्वर सेवा मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि वारीमध्ये लाखो वारकरी चालत असतात आणि काहीतरी एका चांगल्या उद्दिष्टाने चालत असतात। त्यांचं उद्दिष्ट हे बऱ्यापैकी पूर्ण व्हावं आणि त्याच्यात आम्हाला देखील काहीतरी सहभागाने सेवा करता यावी, त्या दृष्टीने गेले 30-31 वर्षे हे काम चालू आहे। अनेक औषधी संस्था, अनेक काही वैयक्तिक लोक, काही व्यापारी वगैरे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि या सगळ्यांच्या मदतीने हे सगळं होतं आहे। मात्र एक फार मोठं समाधान आणि आनंद आम्हाला मिळतो की याच्यामध्ये यांची वारी पूर्ण होते, त्यामुळं ह्यांची तब्येत चांगली राहिली। कारण मुळात आषाढी वारी ही ऊन वारा पाऊस वगैरे ह्या तिन्हीचं संमिश्र असं या सीझनमध्ये वातावरण असतं आणि अशामध्ये त्यांना बरेच वेगळे छोटे मोठे आजार वगैरे होत असतात, तर त्यांना त्यातून पूर्ण बरं करणं, त्यांची सेवा करणं हाच एक चांगला उद्देश आहे आणि माऊलीच्या परत पंढरपूरपर्यंत हे पोचून यांची वारी पूर्ण होणं हा आमचा एक चांगला उद्देश आहे। त्याच्यामध्ये पाय चोळून घेणं, पायाचं मसाज वगैरे आणि इतर औषधोपचार वगैरे याच्यामध्ये साधारण सलाईन लावण्यापासून इंजेक्शन्स वगैरे इतर त्यांच्या छोट्या मोठ्या आजारावर ट्रीटमेंट करणं, यासाठी रोजची आमची 2-2.5-3 हजारापर्यंत OPD असते आणि जर पाऊस वगैरे असेल तर आणखी हे वाढतं। आता मात्र पाऊस थोडा आणि ऊन असं सगळं संमिश्र आहे, त्याच्यामुळे 2-2.5 हजाराची OPD आहे। पाय चोळून घेण्यासाठी साधारण 500, 600, 700पर्यंत लोक इथे येत असतात। अशा प्रकारची ही सेवा चालू आहे। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।